गेवराईच्या खामगाव चेकपोस्टवर पोलिसांनी 1 कोटी रुपये पकडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रद्दुमाळीमध्ये निवडणुकीत अवैध पैशाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे. यामध्ये गेवराई पोलिसांना खामगाव चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करताना वाहन क्रमांक MH23AD 0366 मध्ये पैसे असलेली लोखंडी पेटी आढळून आली आहे. या दरम्यान पोलिसांनी त्याची चेकिंग करून सदर वर कारवाई केली आहे व जप्त केली आहे. ही कारवाई आज रविवार दिनांक 5 मे रोजी पहाटे 6 वाजता केली आहे. त्यामध्ये 1 कोटी रुपयाची रोकड आढळली असून ही रक्कम द्वारकादास मंत्री बँक संभाजीनगर शाखेतून बेडकडे जाताना पकडली आहे. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधित कार्डे नसल्याने संशय व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीवर खामगाव येथे चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी SST पथक खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील पथकातील पोलीस कॉन्स्टेबल खांडेकर यांनी सांगितले की वाहन तपासणी करत असताना खासगी वाहन क्रमांक MH23AD 0366 मध्ये पैसे असलेली एक लोखंडी पेटी आढळून आली आहे. त्यामध्ये 1 कोटी रुपये मिळाले असून याबाबत माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार व पोलीस निरीक्षक गेवराई यांना माहिती देण्यात आली आहे. अधिक तपासामध्ये वाहन चालकाचे नाव प्रवीण पांडुरंग चव्हाण राहणार दंडवडगाव तालुका जिल्हा बीड आहे. त्याला या प्रकरणाबद्दल विचारले असता त्याने सांगितले सदर 1 कोटी रक्कम ही द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक शाखा बीड यांची असून नमूद रक्कम ही छत्रपती संभाजीनगर शाखेतून बीड येथून घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.